महाकारुणी आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर आणि आपले आदरणीय म्हणजे स्त्रीरत्न बौद्ध महासंघाचे महासंस्थापक मंदिर पंच संघर्षी या सर्व महामानवांना करून या मित्रसंघेच्या कार्यक्रमामध्ये जे उपस्थित ब्रह्मचारी सत्यगुरू आणि तसेच मित्रसंघ ब्रह्मचारी जीवनरत्न आणि इथे सर्व जे उपस्थित आहेत ज्येष्ठ ब्रह्मचारी आणि ज्येष्ठ ब्रह्मचारी सर्वांना माझा मैत्री करून जय. या ठिकाणी मला जे मित्रसंघेच्या कार्यक्रमामध्ये आज जी बोलायची संधी या संस्थेने दिली आहे त्याबद्दल मी या संघाचे खूप माझे आभार मानते. प्रथम तर मी घाबरली आहे कारण माझे फर्स्ट टाइम सगळ्यांसमोर बोलणं आहे. प्रथम तर या संघामध्ये माझा प्रवेश कसा झाला त्याबद्दल मी थोडी माहिती सांगते. या संघाबद्दल मला काही माहिती नव्हती किंवा कुठल्याच प्रकारचा गंध नव्हता. त्यातच वैवाहिक जीवनामध्ये थोड्याफार समस्या होत्या आणि अडचणी पण होत्या. पुन्हा म्हणजे जे म्हणजे माझे मिस्टर आहेत भास्कर ते चुनाभट्टीला बुद्धविहारामध्ये दर आठवड्याला कार्यक्रमासाठी जायचे. त्या ठिकाणी मी त्यांचा मित्र दीक्षा हा कार्यक्रम पाहिला होता. तर ते जेव्हा धम्ममित्र झाले त्याच कार्यक्रमामध्ये माझी ओळख म्हणजे धम्मचारी अनंत मित्र यांच्याशी माझी म्हणजे ओळख झाली. आणि घरी वर्षानिमित्ताने किंवा प्रवचन म्हणा किंवा पूजा म्हणा या अशा बौद्धिक वातावरणामध्ये माझ्या या संघामध्ये हे झालेलं आहे, प्रवेश झाला. आणि खरं सांगायचं तर या संघातून मला खूप काही म्हणजे अनुभवास म्हणजे आलं. म्हणजे या संघातून मला जे काही भेटलं त्या अशा बौद्धिक वातावरणामध्ये माझ्या या संघामध्ये प्रवेश झाला. तर पाठचा भूतकाळ पाहता मला जे काही आज या बौद्धिक वातावरणामध्ये जे काही मी जे वैवाहिक जीवन जगत आहे ते मला असं वाटतं मी म्हणजे उत्तम पद्धतीने जगत आहे आणि यापुढेही मी ते खूप चांगल्या पद्धतीने जगेन अशी म्हणजे असा मी प्रयत्न करते. आणि जेव्हा मी धम्ममित्र झाले तेव्हा जसं म्हणजे जेव्हा मी धम्ममित्र झाले तेव्हा घरीवंदना किंवा मला प्रवचन म्हणा किंवा वर्षाभात या निमित्ताने मनाला पाहता येऊ लागले किंवा मनाची मन जे स्थिर होते हे पण माहिती होऊ लागले. आणि त्याच्यानंतर म्हणजे अशा या बौद्धिक वातावरणामध्ये असं खूप खूप चांगलं असं वातावरण माझ्या अवतीभोवती निर्माण होत गेलं. आणि आता परत या संघामुळे मला काय फायदा झाला किंवा या संघामध्ये येऊन मला काय लाभ झाला. संघामध्ये आल्यावर म्हणजे आपण संघामध्ये म्हणजे आल्यावर जे माझ्यामध्ये किंवा माझ्या स्वतःमध्ये जे बदल घडले किंवा मला जे काही प्राप्त झाली जी काही मला समज प्राप्त झाली ती खरोखर मला असे माझ्या म्हणजे मला वैयक्तिक जीवनामध्ये मला त्याचा फायदा झाला. कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा मला त्याचा खूप फायदा झाला. आणि परत म्हणजे आरोग्यदायी जीवन हे मला लाभले. हे सर्व श्रेय मी बनते संघरक्षक आणि जो आपला संघ आहे स्त्रीरत्न बौद्ध संघ त्याला समर्पित करते. भंते संघ रक्षिकाविषयी मला काही शब्दात मांडता येत नाही पण जो काही बदल माझ्यामध्ये जाणवला किंवा जी काही समज माझ्यामध्ये आली तर ते सगळं श्रेय मी भंते संघरक्षक याच्या देते. हे भंते संघरक्षक त्यांचं जे बाबासाहेबांनंतर जी दुसरी त्यांनी धम्मक्रांती घडवून आणली त्याच्यामुळेच हे सर्व शक्य झालं आहे. आणि आज या ठिकाणी मित्रसंधेच्या कार्यक्रमाला मला जे तुम्ही सर्वांनी ते बोलायची संधी दिली या संघाने जी मला थोडी म्हणजे जे स्टेजवर यायचं किंवा चार चौकात बोलायचं मला म्हणजे शाळेपासून मी कधीच फर्स्ट बेंचला नाही किंवा असं नेहमी शेवटच्या बेंचवरच असायची. पण आज या संघामुळे मी आता तुमच्यासमोर जे काही चार शब्द बोलते किंवा जे काही आपलं मनोगत व्यक्त करते त्याचं सर्व श्रेय मी संघाला आणि भंते संघरक्षक यांना देते. त्यांचे भंते संघरक्षक म्हणजे
ज्यांच्या प्रती मी खूप ऋणी आहे, त्यांच्याबद्दल खूप माझ्या मनात श्रद्धा आहे, त्याच्याप्रती मी म्हणजे अशी म्हणजे त्यांच्याप्रती असे म्हणजे आभार व्यक्त करते. आणि त्यांचे जे विचार आहेत किंवा काय आहेत मला शब्दात मांडता नाहीत, पण मला ते जाणवते. तर या सगळ्या कार्यक्रमाचं श्रेय मी सर्व मूर्ती संरक्षक आणि आपत्ती गौतम मासे. ನಮ್ಮ ಮಿತ್ರ ಸುವರ್ಣ